कुठलाही प्रकल्प हवेत होत नाही तर जमिनीवर होतो। जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा MIDC साठी जितक्या जमिनी विकत घेतल्या त्या कुठल्या दराने घेतल्या याचं आत्मचिंतन काँग्रेसनं करावं। काँग्रेसची भूमिका ही नेहमी दुटप्पी असते अशी टीका राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी केली। तर जमीन संपादन करताना शेतकऱ्यांचा विरोध होणार नाही असं नवीन धोरण राज्य सरकारचं आहे। जुन्या प्रकल्पग्रस्तांना कसा न्याय देता येईल यासाठी धोरण बनवण्याचं काम सुरू असल्याचंही ते म्हणाले। ते नागपुरात बोलत होते। कुठलाही प्रकल्प करताना तो प्रकल्प हवेत होत नाही तर जमिनीत होतो। काँग्रेसची सरकार जेव्हा या देशात आणि महाराष्ट्रात होती तेव्हा त्यांनी जेवढ्या जमीन MIDC साठी घेतल्या त्या कशा घेतल्या, त्या कुठल्या दराने घेतलं याचं आत्मचिंतन पहिले त्यांनी करावं आणि नेहमी दुटप्पीपणाची भूमिका की प्रकल्पाला विरोध नाही परंतु शेतकऱ्यांची जमीन घेऊ नये। कुठलाही प्रकल्प हा उद्योग हा पाण्याची अवेलेबिलिटी, विद्युतची अवेलेबिलिटी, मनुष्यबळाची अवेलेबिलिटी, रोड कनेक्टिव्हिटी याच्यावर अवलंबून असते। MIDC प्रत्येक भागामध्ये जागेची पाहणी करते आणि कुठली जागा व्यावहारिक आहे, योग्य आहे याची तपासणी करते, त्यानुसार निवड करत असते।